नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेचा दिग्रस. मित्र, दिग्रस तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिलेले आहे. त्यांनी त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ता सहभागी झालेले आहेत. दिग्रस तालुका कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव आणि सहकारी कार्यकर्ते, यामध्ये प्रामुख्याने तालुका अध्यक्ष काँग्रेसचे शंकर भाऊ जाधव साहेब तालुका अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ चव्हाण प्रामुख्याने उपस्थित आहे. दिनेश भाऊ सुकोडे, भीमरावजी गायकवाड, त्यांचे सगळे पदाधिकारी, आमचे मारुती राठोड साखऱ्यावाले आणि शेतकरी, संपूर्ण शेतकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित दिसत आहे. कामिल भाई या काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेसचे कामिल भाई आपल्या या ठिकाणी, सर्व शेतकरी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मंडळ या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित दिसत आहे. मित्र, आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले पाहिजे हे एकमेव मागणीसाठी ते बसलेले आहेत. बाबू खाली बस. या ठिकाणी आपल्याला धरणे आंदोलनाचे बॅनर दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेस, इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी आपल्याला उपोषण लाक्षणिक धरणे आंदोलन करताना दिसत आहे. आणि त्यांची एकमेव मागणी आहे, शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे, ताबडतोब झालं पाहिजे अशी शासनाला मागणी आहे. माननीय तहसीलदार साहेबांना थोड्या वेळात निवेदन देण्यात जाणार आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज दिग्राज. बाईट देता का? बाईट वगैरे तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकरभाऊ जाधव हे आपल्याला बाईट देत आहेत. आजच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहेत. बोलो. आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण जिल्ह्यात, तालुका स्तरावर आम्हाला काँग्रेसचे आदेश आहे की आपण शेतकऱ्याप्रती जे आपलं द्वेषभाव आहे त्या बीजेपी सरकारचं, त्या विरोधात शेतकऱ्याचा हा देश आहे, कृषीप्रधान देश आहे. या देशाला शेतकरी हा त्याचा कणा आहे, परंतु या शेतकऱ्यावर सतत अन्याय होत आहे. यांना कर्जमाफी, कर्जमुक्त करण्यात यावं याकरता आम्ही आज तहसील कार्यालय इथे धरणे उपोषणाला बसलो आहोत. याकरता सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदारामार्फत आम्ही 1 तासात निवेदन देणार एवढं बोलतो आणि थांब. ठीक आहे, धन्यवाद. शंकरभाऊ जाधव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष, सोबत दिनेश भाऊ सुकोडे आहे, राजाभाऊ चव्हाण आहे, सर्व कार्यकर्ता मंडळ या ठिकाणी दिसत आहे. राजाभाऊ तुमच्या मत बोला ना 2 शब्द. राजाभाऊ चव्हाण. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदी सरकार जेव्हापासून आलेली आहे, या मोदी सरकारचं आणि महाराष्ट्र राज्य सरकारचं एकमेव धोरण असं ठरलेलं आहे की देशातील शेतकऱ्यावर अन्याय करायचं, शेतकऱ्याचा कणा मोडायचा, शेतकऱ्याची कंबरडा मोडायचं हे धोरण मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पटोले साहेब यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीला हे आदेश दिलेला आहे की 26 तारखेला दिग्रस तहसीलमध्ये आपण सगळे मिळून शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आपण बसलो पाहिजे, आपण मागणी केली पाहिजे काँग्रेसची. आणि या प्रसंगी आमचे मित्र श्री शंकर जाधव तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष दिनेश सुकोडे, काँग्रेसमधले वेगवेगळ्या फंडाल ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते, शेतकरी, मी या ठिकाणी आपल्याला हे नमूद करतो की अतिशय ज्वलंत बाब आहे की एकीकडे शेतकरी हा उपाशी मरत आहे, काही ठिकाणी पाऊस हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे, काही ठिकाणी पाऊस हा येतच नाही. अशा परिस्थितीमध्ये
बियाण्याची बरोबर व्यवस्था नाही. शेतकऱ्याला आपण काय उपलब्ध करून दिलं पाहिजे कृषी विभागामार्फत हे शासनाचे नियम धाब्यावर बसवलेले आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही मदत करत आहोत का विनाकारणचा फुगवटा हा महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे. जर आपण विचार केला तर या देशामधला शेतकरी हा अतिशय दुःखी आहे. या देशाचं पालन पोषण करणारा जर कोणी कार्यकर्ता असेल तर तो या देशाचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर तुम्ही जिवंत ठेवलं नाही त्याचा माल आल्यावर त्या मालाची विक्री कशी झाली पाहिजे, त्या मालाला भाव कुठे उपलब्ध झाला पाहिजे, त्यांना प्रत्येक ठिकाणी न्याय कसा मिळाला पाहिजे हे धोरण हे सरकार आखत नाही. देशामध्ये लाट चालू आहे की शेतकऱ्याचा सरसकट कर्ज हे माफ झालं पाहिजे म्हणून, परंतु धोरण असं दिसते की महाराष्ट्र राज्याचं एवढं मोठं अधिवेशन मध्यंतरी आता चालू आहे आणि गेलं त्या अधिवेशनामध्ये एकही दिवस शेतकऱ्याचा कर्ज महाराष्ट्र सरकारनं माफ केलेलं नाही. शेतकऱ्यांना या गोष्टीची सूचना घेतली पाहिजे. वेगवेगळ्या मार्गाचा उपयोग करून या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त आपण या सरकारमध्ये परत येण्यासाठी जनतेला भडविण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. अनेक योजना हे आमच्या पुढे ते आणून राहिले, या लोकांपुढे आणून राहिले. त्या योजना कायद्यानुसार शासन दरबारी बसू शकत नाही. त्या योजनेमध्ये मी नाव घेणार नाही. त्या योजनेचा खर्च 46,000 कोटी रुपये खर्च महाराष्ट्र सरकारला येत आहे. वित्त विभागामधून त्यांना माहिती अशी देण्यात आली की हे योजना सरकार दरबारी बरोबर बसत नसल्यामुळे आपण या योजनेकडे एवढा पैसा लावू नका. आमची गव्हर्नमेंटला सरकारला ही विनंती आहे की त्या 2-3 योजनेमध्ये जर तुम्ही एवढे पैसे तुमचे विनाकारण खर्च करत असाल तर या महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आमच्या आई बहिणी शेतकरी जे आहे म्हातारे जे लोक आहे मग यांचा 7-12 रिकामी करण्यासाठी आपल्याला काय खर्च लागतो, काय आपल्याला त्रास होतो, या गोष्टीची शेतकऱ्यांनी दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्याला हे माहीत झालं पाहिजे की देशाचं सरकार आणि राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. यांना शेतकरी पाहिजे नाही, यांना तरुण लोक पाहिजे नाही, त्यांना नोकऱ्या ते देत नाही, महिलांना ते सोबत घेत नाही. अनेक योजना महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वीही महिलांसाठी लागलेल्या आहे, मुलीसाठी लागलेले आहे, शैक्षणिक पासून तर आर्थिक धोरण होईपर्यंत या सगळ्या गोष्टीचा ओहापोहा करण्यासाठी, या सर्व गोष्टी जनतेच्या पुढे मांडण्यासाठी हे काँग्रेसच्या कार्यकर्त्याची एक जबाबदारी आहे. माझं हे मत आहे की दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व कोणी जर करत असेल तर त्यांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती अशी आहे की तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहे, सरकारमध्ये बसलेले असताना एक तरी दिवस आपण असं म्हटलं का की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याचा 7-12 तुम्ही कोरा करा म्हणून. त्यांना माझी विनंती आहे त्यांना की या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या घरावर ज्या वेळेला तुम्ही मतं मागायला गेले तर तुम्हाला तोंड राहिलं पाहिजे की या शेतकऱ्याचा 7-12 मी कोरा केलेला आहे. या सर्व गोष्टीची जाणीव घेऊन आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर जाधव यांच्यातर्फे मला या ठिकाणी बोलण्याची परवानगी दिली. शेतकऱ्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि आपल्या जो याच्यात पूर्ण वेळ आपल्याजवळ नसणार, म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून निषेध करतो, मुर्दाबाद करतो या सरकारचं. आणि त्यांना हे सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र राज्य सरकारच्या शेतकऱ्याचा कोरा कागद केलं नाही, कोरा 7-12 केला नाही ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता दणका दिल्याशिवाय सोडणार नाही. नमस्कार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दिनेश भाऊ सुकोडे या ठिकाणी काँग्रेस कमिटीतर्फे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्याकरता हे धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. सर्वप्रथम शेतकरी हा भारताचा कणा आहे, देशाचा कणा आहे.
आपण समजून घेतलं पाहिजे की शेतकऱ्याला अहोरात्र आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करावं लागते. त्या शेतीसाठी त्याला आपल्या जीवाचं रान करावं लागते. त्या शेतकऱ्याचं जर हे सरकार कर्जमाफ करत नसेल तर याच्यासारखं निर्लज्ज सरकार कोणतं नाही मित्र हो. सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्याचं हा अडचणीचे दिवस आहेत. तर या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेसच्या वतीने या सरकारला निवेदन देत आहोत की या ठिकाणी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि सर्वत्र शेतकरी सुखी झाला पाहिजे. अशाच प्रकारे सरकारचं धोरण असलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. टाळ्या वाजव. टाळ्या टाळ्या. वाव वाव. अब्राज भाई बोला. युवा कार्यकर्ते काँग्रेसचे अब्राज भाई. आज आपण जाणार आहे ते जाणार. बोला 2 मिनिटं. आपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हे हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन देत आहोत. हुकुमशाही भाजप सरकारने तर आपली निर्लज्जपणाची पूर्ण हद्द पार करून ठेवलेली आहे. मागील 10 वर्षामध्ये 2014 पासून जेवढं आपल्याला 200 वर्षामध्ये अंग्रेजांनी लुटलं नाही तेवढं आपल्याला या 10 वर्षामध्ये देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींनी शेतकऱ्यांना शेतमजुरांना लुटलेलं आहे. आमची आज राज्य सरकारला विनंती आहे की आज आमचा शेतकरी दिवसरात्र कष्ट करत आहे. शेतकरी आज दिवसरात्र कष्ट करत आहे त्याचे त्या राज्य सरकारला जाणीव नाही आहे. आम्ही वारंवार काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलो परंतु यांना शेतकऱ्याची काही जाणीव नाही. आम्ही आज या धरणे आंदोलनाच्या मार्फत राज्य सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी. बस एवढे बोलतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसीय उपोषणासाठी बसलेले आहोत. शेतकरी हा देशाचा कणा आहे. जय जवान जय किसान. आज शेतकरी आत्महत्या करत आहे परंतु हे आंधळा बहिरा सरकार त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि शेतकरी विजेमुळे मरतात, साप चावल्यामुळे मरतात पण त्याचा कोणी विचार करत नाही. तरी त्या सरकारने जर या शेतकऱ्याचा संपूर्ण कर्ज माफ केला नसेल तर या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. टाळ्या वाजव. टाळ्या. बोलून माझे 2 शब्द बंद करतो. वा वा वा. धन्यवाद. ठीक आहे. विजू भाऊ समारोप करून टाकलं झालं. आमचे पत्रकार आहेत दिव्य मराठीचे किशोरभाऊ कदम, किशोरभाऊ कांबळे नेहमी राहतात. तो शेतकऱ्याच्या प्रश्नावर आमचे उपोषण होतात, कम्युनिस्टाचे उपोषण होतात त्यावेळेस हे राहतात. धन्यवाद त्या पत्रकारांचा. ओके.